अधिकारी किंवा सत्तेत असावं ही भूमिका शासनाने घेणं अभिप्रेत होतं, परंतु दुर्दैवानं प्रशासन आलेलं आहे. आता आमची विनंती आहे की जो ऍफिडेव्हिट दिलेला आहे 70-75 दिवसामध्ये या 1200 संस्थांचं हिअरिंग पूर्ण व्हावं. आमची विनंती आहे दुग्ध यांना की हिअरिंग लवकर आवडा. आता परत पावसाळा आला की निवडणुका होणार नाहीत नियमाप्रमाणे, तेव्हा परत पावसाळ्याच्या पुढे जाणार आहेत. किमान हे हिअरिंग संपवून किमान त्या 1200 लोकांना न्याय द्यावा आणि निवडणुकीची तयारी करून ठेवावी. जे ठराव मागवायचे त्याची सुरुवात या 70-75 दिवसानंतर होऊ शकते. या सगळ्या प्रक्रिया कराव्यात अशी आमची अपेक्षा साधारणपणे शासनाकडे त्या ठिकाणी असणार. साहेब, हे 1200 संस्थांच्या वरती जे आरोप केले गेले त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हे राजकीयदृष्ट्या प्रेरित होते का आणि त्याच्यामध्ये बनावट आहे असं केलं नाही? 1200 दूध संस्था ज्या रजिस्टर्ड झालेल्या आहेत त्या 90 दिवसाची जी प्रक्रिया आहे त्या पद्धतीनं झाल्या असतील तर त्याला कोण थांबवू शकणार. त्या दुधाचा कोटा पूर्ण केला असेल तर त्यांना थांबवता त्या ठिकाणी येणार नाही असं आमचं मत आहे. त्यामुळे 1200 मध्ये समजा तांत्रिक मुद्द्यावर एखाद्या 2 संस्था अडचणीत असतील तर त्या बाजूला जातील, परंतु सरसकट सगळ्या 1200 चुकीचे आहेत असं होणार नाही. त्या नियमाप्रमाणे केलेलं आहे, त्यांचं दूध संकलन आहे आणि त्यामुळे ते फक्त मतासाठी केलं अशा नाही आहे. तर स्थानिक गावामध्ये वेगवेगळे गट असतात, त्या गटाचं दूध या गटाच्या डेअरीला जात नसतं आणि मग त्या दृष्टिकोनातून देखील ते दूध वाढीसाठी देखील गरजेचं असतं. त्यामध्ये 1200 केलेल्याच्या ज्या संस्था आहेत त्या संस्था बाजू मांडतील आणि त्यांना न्याय मिळेल अशी आम्हाला अपेक्षा आहे. मी मागच्या वेळी म्हणलं तसं त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की बाबा तुमच्याकडे नेमकी अशी काय माहिती आहे की ज्याच्यामुळं ईडीची कारवाई त्या ठिकाणी संचालकांच्यावर या 3च संचालकांच्यावर होऊ शकते. त्यामुळे थोडा त्यांचा काय गैरसमज असेल तो काढणं महायुतीतल्या नेत्यांच्याकडून अपेक्षित होतं. म्हणजे मला वाटतं त्यांनी त्यांच्याशी चर्चा केलेली दिसत नाही. किमान त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे. मुळात महायुतीचा चेअरमन असताना प्रशासक येतोच कसा, मग महायुतीतल्या नेत्यांनाच पाहिजे होतं काही असं मला आता वाटायला लागेल. म्हणजे सत्तेत असणाऱ्यांनाच वाटत होतं का की प्रशासक यावा का मग महायुतीतल्या या सगळ्या घटक मंत्री महोदयांची ताकद कमी पडते. दोन्हीपैकी एकच आहे. एक तर जे सत्तेत सहभागी आहे, मग मुश्रीफ साहेब असतील, प्रकाशराव आंबेडकर असतील, चंद्रिक धडके असतील, दिनेश गोरे असतील, हे सगळे महायुतीतले सत्तेत त्या ठिकाणी आहेत. संजय बाबा गाडगे तथा भाजपचे नेते त्यामध्ये. एक तर ह्यांनाच पाहिजे होता प्रशासक म्हणून थोडं नमतं त्यांनी घेतलेलं आहे किंवा मग यांचं चालत दोन्हीपैकी एक आहे. आमदार शिवाजी पाटलांनी भूमिका घेतली, समजा एखादी भूमिका घेतली तर महायुतीतल्या लोकांनी त्यांना बोलवून त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती. तुमचं अंतर्गत भांडण आहे ना, हे गोकुळ नका अडचणीत आणतात. तुम्ही महायुती म्हणून आमदार शिवाजी पाटलांनी 5 गोष्टी सांगितल्या, त्यांना बोलवायला पाहिजे होतं. बाबा तुमचं म्हणणं काय आहे मांडायला पाहिजे होतं, त्यांच्याशी चर्चा करायला पाहिजे होती, त्यांचा गैरसमज दूर करायला पाहिजे होता. मग शिवाजी पाटलांना बोलू देणं आणि मग प्रशासक येणं या सगळ्या प्रक्रियेमध्ये सगळंच सामील आहेत असं माझं म्हणणं आहे. तो आता त्यांचा माहितीतला अंतर्गत विषय आहे, त्यांनी कोणाचा घ्यावा आता तो विषय त्यांचा. माझं बेसिक म्हणणं काय होतं की ज्यावेळी ही तक्रार दिली गेली त्यावेळी प्रकाश बेलवडे कुठल्या पक्षाचे आहेत? भाजपचे आहेत. पण त्यांची समजूत काढायला पाहिजे होती, त्यांना भाजपच्या लोकांनी बोलवून घ्यायला पाहिजे होतं, महायुतीतल्या लोकांनी त्यांच्यावर चर्चा करायला पाहिजे होती. त्यांचे काही गैरसमज असतील तर ते गैरसमज काढायला पाहिजे होते. बाबा असं नाही आहे, असं आहे, म्हणून त्यांच्या घरातलं भांडण आहे ना.
तुम्ही भाजप किंवा महायुतीनं खऱ्या अर्थानं हा प्रशासक आमच्या गोकुळवर लादलेला, शेतकऱ्यांच्यावर महायुतीनं या ठिकाणी त्यांच्या अंतर्गत वाटण्यामुळे आमच्यावर प्रशासक या ठिकाणी आलेला, हे सत्य. इकीर साहेब गोकुळ एवढा सक्षम आहे असं 5 वर्षापूर्वी सांगत आला किंवा सत्तेतही सांगत आला, मात्र हे भ्रष्टाचाराचा आरोप होतो आणि हे कुठला उपयोग आहे का किंवा सोशल मीडियावर होती बाबा या अमोलला पाठवली घालायला. नाही, मग तू रडल्यासारखं कर, मी हसण्यासारखं करतो असं आहे का माझं यांचं? मी मगाशी वाक्य जे वापरलं, आमदार शिवाजी पाटलांचे 5 आक्षेप आहेत असं गृहीत धरलं, ते महायुतीतल्या नेत्यांनी त्यांना बोलवून चर्चा करायला पाहिजे त्यांच्यावर आणि त्यांची समजूत काढायला पाहिजे. का केले नाही तुम्ही? याचा अर्थ तुम्हालाही पाहिजे होतं किंवा मग तुमचं ऐकलं नाही, तुम्ही पैकी एक काय प्रसिद्ध होतो. हा सगळा गोंधळ बघितल्यानंतर राष्ट्रवादी आणि शिवसेनेला दोघांनाही बाजूला ठेवून भाजपला गोकुळमध्ये एक हाती सत्ता आणायची आहे का? नाही, मला वाटतं आता तो त्यांचा राज्य पातळीवरचा विषय आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गट यांना कशा पद्धतीने वागणूक मिळते, साताऱ्यामध्ये झालं, छत्रपती संभाजीनगरमध्ये आपण पाहतोय, कोल्हापूरमध्ये आपण त्या ठिकाणी या गोकुळच्या माध्यमातून पाहतो. कोल्हापूर जिल्हा परिषदचा अध्यक्ष करायला राष्ट्रवादीला घाम फुटला, त्यांचा स्वतःचा अध्यक्ष करायला 20 सदस्य असताना सुद्धा अशी अवस्था आहे. त्यामुळे शेवटी भाजपचा एजेंडा आहे सोबळाचा, एकट्याची पार्टी पुढे घेऊन जायचा, त्याचा अनुभव आता यांना हळूहळू दोन्ही पक्षाला येत राहील. साफ झालेला आहे, आता गोकुळ साफ झालेला आहे, आता केडीसी साफ करणार आहे अशी भूमिका आता मांडलेली आहे. नाही, म्हणून मी म्हणतोय काय की ह्या 2 संस्था कोल्हापूर जिल्ह्याच्या अर्थवाहिनी 5.5 लाख शेतकऱ्यांना गोकुळ या ठिकाणी मदत करतं. 10,000 कोटीच्या वर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ठेवी आहे. आम्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून का जातोय? कारण की तिथं 10,000 कोटी रुपयाच्या ठेवी आहेत, ते व्यवस्थित वापरले गेल्या पाहिजे, लोकांना न्याय मिळाला पाहिजे. आज एक जिल्ह्यामध्ये जिल्हा मध्यवर्ती बँक नाही, तिथं शेतकऱ्याची अवस्था काय आहे आम्ही पाहतो आणि बँक टिकली पाहिजे म्हणून राजकीय जोड्या आम्ही बाहेर ठेवून जातो. आता जिल्हा मध्यवर्ती बँक टार्गेटवर सत्ताधारी पक्षातूनच येत असेल तर मी मगाशी जे पहिलं वाक्य वापरलं तेच आहे, पुन्हा इथं लागू. एकतर त्यांची समजूत काढावी किंवा हे ते बोलतात ते सत्ताधाऱ्यांना पण मान्य. पण केडीसीमध्ये जे शेतकऱ्यांचे पैसे होते ते हसन मुश्रीफांनी 2,000 कोटी रुपये आपल्याकडे आणले आणि त्यांचे त्यामध्ये टाकले असा आरोप त्यांनी केला. म्हणून आता नेमकं काय आरोप केला माहित नाही, त्यांना बोलवून येऊन चर्चा केली पाहिजे ना. तुम्ही एकमेकाला मांडीला मांडी लावून सत्तेत बसलाय. तुम्ही बाळगत सत्तेत फक्त तुम्ही संस्थांसाठी नाही स्वतःसाठी असं म्हणायचं का आम्हाला? तिथं तुम्ही कॅबिनेटला दर बुधवारी सगळेजण तुम्ही एकत्र असता. बेलवाडे यांच्या मागे अदृश्य शक्ती असल्याचा एक आरोप किंवा तशा पद्धतीने भाषा स्वतः अध्यक्ष नवीन मुश्रीफांनी तसं वक्तव्य केलेलं होतं, तसं वाटतंय का तुम्हाला? आता काय त्यांना नावीद मुश्रीफांची माझी काही चर्चा झालेली नाही, त्यांना विचारेन मी अदृश्य शक्ती तुम्हाला जे म्हणायचे होते ते कोण आहे मला माहित नाही. सहकारी संस्था अशा पद्धतीने मोडीत काढण्याचं षडयंत्र सुरू आहे. नाही, म्हणून मी म्हणतोय की संस्था टिकली पाहिजे यासाठी प्रयत्न होताना दिसत नाही. म्हणजे सत्तेत असणाऱ्या देखील लोकांच्याकडून प्रयत्न होताना दिसत नाही. आरोप प्रत्यारोप होत असतात, संस्थेत आरोप प्रत्यारोप चालू असतात, परंतु ज्यावेळी होतात त्यावेळी त्या माणसाला बोलवून घेऊन त्याच्याबरोबर चर्चा करून तो मार्ग काढण्याची तयारी तिथं दिसत नाही. आपली भूमिका की आम्ही ही माहिती म्हणून लढणार आता सुद्धा ते म्हणतात, पण तुमची कशी भूमिका? नाही, मी सातत्यानं सांगितलंय की मुश्रीफ साहेबांनी सुरुवात केलेली आहे माहिती माहिती माहिती. मला वाटते ते जग होतात तसा जग चालू आहे त्यांचा माहितीचा. ठीक आहे, काय हरकत नाही, परंतु आम्ही आमच्या बरोबर जे विचाराने येतील त्यांना बरोबर घेऊन आम्ही निवडणूक लढू. कोण येतील काय येतील आज सांगणं शक्य नाही, निवडणुका कधी लागणार माहित नाही. त्यामुळे ज्या त्या परिस्थितीनुसार निर्णय घेतला जाईल. आज ते आता त्यांनी जप घेतलं ना, आता ते कसे एका बाजूला गंभीर आरोप होते, दुसऱ्या बाजूला खंडन केलं. आत्म माझं त्यांचं बोलणं चालू आहे असं तुमचं म्हणणं आहे. दुसऱ्या बाजूला खंडन होत नाही, मात्र यावर आपली भूमिका नेमकी काय? कारण मी परवा देखील सांगितलं होतं तुम्हाला सगळ्यांना की प्रशासक मुदत आमच्या संचालकाची संपेपर्यंत बोलणार,
कारण की संचालकांची मुदत आहे तोपर्यंत आम्ही संचालक मंडळाच्या आमच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी आता मुदत संपली, प्रशासक आलेला आहे, त्यामुळे आता आम्ही बोलतोय की बाबा लवकर निवडणुका लावा, लोकांना निर्णय घेऊ द्या, सोसायटी एरिया निर्णय घेतील, त्यांचे प्रतिनिधी निर्णय घेतील, कुणाला सत्तेत बसवायचं शेवटी कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी बघून घेईल ना की कुणाला बसवायचं. आता जो काही तमाशा गेले 6 महिने दूध उत्पादकांनी बघितलेला त्याचं उत्तर मिळेल ना. निवृत्त झाल्यानंतर काय केडीसीसी असेल किंवा गोकुळ असेल त्या पद्धतीने हा सगळा खेळ मांडलेला आहे. सभासद कोल्हापूरची जनता नेत्यांच्यावर इथून पुढे विश्वास ठेवू का? नाही, म्हणून एक खाते आमच्याकडे द्यावीशी आमची विनंती. साहेब पालकमंत्री एका बाजूला म्हणतात की प्रशासकीय बाब आहे, मात्र प्रशासकाची नियुक्ती झाल्यानंतर पेढे वाटप होतं. आज त्यांना ढोल ताशे वाजवत त्यांचं स्वागत त्या गोकुळच्या कार्यालयामध्ये भाजपच्या कार्यकर्त्यांकडून होतं. मग नाही, म्हणून मी मगाशी म्हटलंय की हे तुम्ही करा मी बघतो असं अंडरस्टँडिंग आहे का या सगळ्यांचं एकमेकाला. तुम्ही भूमिका घ्या, मला डायरेक्ट भूमिका घेता येत नाही, तुम्ही घ्या, मला मान्य आहे, असं आहे का? नाही तर मग यांचं ऐकलं जात नाही. असं तर दोन्हीपैकी एकच गोष्ट आहे. एक सगळ्यात सामील आहेत या प्रशासकासाठी. एकाने भूमिका एका पक्षाने घ्यायची, तुम्ही पुढाकार घ्या, आम्ही विरोध करतो, परंतु तुम्ही केल्यानंतर आम्ही मान्य करतो. आता जर पालकमंत्र्यांनाही मान्य नाही, हसन मुश्रीफ साहेबांना मान्य नाही, विनय कोरेंना मान्य नाही, राजेंद्र यड्रावकरांना या ठिकाणी मान्य नाही, मग सत्तेतले एवढे प्रबळ नेत्यांना मान्य नसताना प्रशासक येतो कसा? म्हणजे यांना मान्य आहे.